हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण म्हणते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते. तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा, सुखाचा आणि उत्साहाने भरलेला सजवते. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील तशी स्वामींच्या आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ लगेच सुरू करूया. तर जर चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर पहिल्यांदा तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आणि दुसरी गोष्ट, व्हिडिओ थोडा जरी आवडला, हेल्पफुल वाटला तर लगेच लाईक करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा. आणि तुमच्या प्रतिक्रिया पण पुन्हा एकदा सांगते, कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. ज्याच्यामुळे तुमच्या कमेंट्समुळे एक प्रेरणा भेटते, एक उत्स्फूर्ती भेटते आणि पुन्हा नव्याने एखादा नवीन व्हिडिओ शूट करण्याची, तुमच्यापर्यंत घेऊन येण्याची एक काय म्हणू शकतो आपण, तेच की नवीन इच्छा निर्माण होते, उमेद निर्माण होते आणि एक प्रोत्साहन भेटतं आणि खूप छान वाटतं. त्यामुळे कमेंटसुद्धा नक्की करा. तर चला लगेच व्हिडिओ सुरू करूया. आणि ॲक्च्युली मला माहीत आहे की तुम्ही थंबनेल पाहूनच आलेला आहात, त्यामुळे जास्त वेळ न घालवता लगेच आपण व्हिडिओ सुरू करूया. तर चला, मी जसं की तुम्हाला थंबनेलवरती जसं की तुम्ही पाहिलेलं आहे की यूट्यूबमुळे मी किती पैसे कमवलेले आहेत आत्तापर्यंत, तर तेच मी आत्ता तुम्हाला सांगणार आहे. तर काही गोष्टी, तुम्ही ज्या गोष्टी विचारात घेऊन आलेल्या आहात, तर म्हणजे काही अंशी तुमची निराशा पण होऊ शकते या व्हिडिओमुळे. तर थंबनेल जे मी टाकलं आहे किंवा टायटल जे टाकलं आहे ते तुम्ही पुन्हा एकदा जर रिमाइंड केलं किंवा रीड केलं तर तुम्हाला कळेल ह्या व्हिडिओमागचा अर्थ. तर मी जे टायटल आणि थंबनेलमध्ये टाकलेलं आहे ते म्हणजे की यूट्यूबमुळे आत्तापर्यंत मी किती पैसे कमवले. यूट्यूबवरून नाही, यूट्यूबमुळे. तर जसं की मला सांगायचं आहे की यूट्यूबमुळे म्हणजे यूट्यूब हा सोर्स किंवा हा एक मेन आहे. त्याच्यामुळे मी काही गोष्टीतून पैसे कमवले. तर ते कसे, ते आज मी तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा, जसं की आधी तर आपल्याकडे अँड्रॉईड फोन काही नव्हते, साधे फोन होते जे काही बटनचे असतात. तर माझेसुद्धा 10 वर्षापूर्वी माझ्याकडे तो छोटासा नोकियाचा फोन होता. लग्नानंतर 1-1.5 वर्ष तो छान चालत होता, 1-2 वर्ष. नंतर तो थोडासा प्रॉब्लेम झाला, त्याला तो बंद पडला. त्याच्यामध्ये काही कॅमेरा वगैरे काही नव्हतं, एकदम साधा होता. त्याच्यानंतर मग म्हणजे तो वडिलांच्या तिकडूनच घेतलेला होता, म्हणजे वडिलांचा होता. तो माझ्याकडे आलेला त्यांनी नवीन घेतल्यानंतर, मग तो मी लग्नानंतर 2 वर्ष वापरला. त्याच्यानंतर 1-1.5 वर्षानंतर जेव्हा तो छोटा फोन माझा खराब झाला, त्याच्यानंतर मग भावाने नवीन घेतल्यानंतर त्याच्याकडे जो कार्बनचा मोबाईल होता, माहीत असेल बऱ्याच जणांना, एवढासाच होता तो मोबाईल. आणि त्याच्यामध्ये म्हणजे तो अँड्रॉईड, पहिला अँड्रॉईड फोन माझ्याकडे तो होता. आणि त्याच्यामध्ये माझे कॅमेरा वगैरे, फोटोज वगैरे आपण काढू शकतो. आता जास्त काही नेट वगैरे पहिल्यासारखंच, पहिले त्याच्यासारखं नसायचं. तर तो फोन, त्याच्यानंतर मग तो काही दिवस चालला, तेव्हा पण तसं काही कनेक्शन नव्हतं इंटरनेटच्या इतर गोष्टींशी. कारण फक्त फेसबुकच माझं अकाउंट होतं, ते पण फेक आय डीने मी वापरत, म्हणजे ओरिजिनल नाव वगैरे, म्हणजे असं खूप भीती वाटायची ना. आज बघा, विचार करा की माझं यूट्यूबला फेसबुकला अजूनही फेक नावानेच आहे. म्हणजे आता मी त्याच्यावरती माझे डिटेल्स वगैरे थोडेफार ॲड केलेत, पण जे नाव आहे नाही ते फेक आहे त्याच्यावरती. तर असं म्हणजे तेव्हा खूप भीती वाटायची सोशल मीडियावरती येण्यासाठी. तर त्यामुळे ते तसं होतं आणि मग तेच मी अजूनपर्यंत कंटिन्यू केले. आणि तो तो दिवस आणि आजचा हा दिवस की आज मी सहित, म्हणजे माझ्या फेस व्हॅल्यूसहित तुमच्यासोबत कनेक्ट आहे, बोलते. तर हा एक जो काही डिफरन्स आहे, जो कमी झाला, तो फक्त यूट्यूबमुळे झाला. आणि हे एक मोठी अचिव्हमेंटच समजू शकता तुम्ही माझ्या लाईफमध्ये. तर तेच की मी फेक अकाउंट फक्त तेवढंच यूज करायचे कधीतरी. आणि त्यानंतर मग मला तोही फोन माझा खराब झाला, कारण तेव्हा माझी मुलगी जी आहे मोठी, ती 1-1.5 वर्षाची होती. आणि तिच्या ती फोन वगैरे असंच बघायला घ्यायची, काही फोटोज वगैरे, तिचे व्हिडिओज. कारण नेटवरचं असं जास्त काही तेव्हा पाहिलं जात नव्हतं. तर त्याच्यामुळे तिच्या हातामध्ये असल्यामुळे ती पाडायची, काय करायची, तो फोन फुटला. त्यानंतर माझ्याकडे माझा पहिला जेन्युअनली म्हणजे एकदम छान असा फोन आला, मिस्टरांनी गिफ्ट केलेला मला, सॅमसंगचा. तर सॅमसंगचा तो मोबाईल होता, A2 असं काहीतरी होता, सॅमसंग A2. तर तो फोन माझ्याकडे आला आणि तिथून खरी जर्नी झाली, सुरुवात, म्हणजे खऱ्या जर्नीची सुरुवात झाली ती म्हणजे यूट्यूबकडे ओढलं जाण्याची. तर त्यावेळेत मग मी काही व्हिडिओज वगैरे बघायचे काय. तर बघा, आता माझा जो मेन मुद्दा आहे तो की यूट्यूबमुळे मी किती पैसे कमवले ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. यूट्यूबवरून किती काय इन्कम झाला ते नाही, कारण ते मी पुढे सांगेलच आणखी. तर मी जसं की त्या फोनमध्ये मग यूट्यूब वगैरे पाहायला लागले. त्यानंतर मी बऱ्याचशा गोष्टी शिकले, काही नवीन नवीन डिशेस वगैरे, कारण तेव्हा लॉकडाऊन पण सुरू झालं. तर म्हणजे माझे जे मावस दीर आहेत, मिस्टरांचे मावस भाऊ, ते बदलापूरला राहतात, त्यांचे मोठे भाऊ आहेत. तर ते काही रेसिपीज वगैरे, फोटोज वगैरे टाकायचे त्यांच्या व्हॉट्सॲपवरती,
स्टेटसला. मग ते पाहून मग मी त्यांना एकदा विचारलं की तुम्ही कुठून शिकलात? आणि ते खूप नवीन होतं. एक जेंट्स करते म्हणजे हे की कुकिंग वगैरे ते खूप नवीन होतं त्यावेळेस आमच्यासाठी. खूप म्हणजे भारी वाटायचं ॲक्च्युली. कुठल्याही लेडीजला ते आवडतं. आणि आता ऑब्व्हियसली जर तुम्ही माझे ब्लॉग नेहमीचपासून बघत असाल तर माझे मिस्टर पण खूप छान आता कुकिंग करायला लागलेत. बरेचशा डिशेस ते बनवतात ओव्हरऑल घरातल्या पण. आणि सगळंच म्हणजे असं काही नाही की मी शिकवलं किंवा माझ्यामुळे त्यांच्यामध्ये ती आवड निर्माण झाली. जसं की ते सुद्धा यूट्यूबमुळेच घडत गेले, यूट्यूबवर ते पाहत आणि मग त्यामुळे मी सुद्धा मग मधुराज रेसिपी हे चॅनल पहिल्यांदा पाहिल्यानंतर मला हळूहळू यूट्यूबबद्दल कळत गेलं की असं काही चॅनल काढतात किंवा काय. पण सुरुवातीला जास्त मी ह्या गोष्टींकडे नव्हते, कारण फेस व्हॅल्यू सहित यूट्यूबवर येणं ऑब्व्हियसली मी तो विचारही करू शकत नव्हते त्यावेळी. मग मी फक्त जितकं शिकता येईल, कारण एक अभ्यासू वृत्ती पहिल्यापासून होती, वाचनाची खूप आवड. पण लहान मुलगीमुळे मला त्या गोष्टी जमत नव्हत्या आणि इथे नवीन असल्यामुळे बाहेरचं काही इतकं माहिती नव्हतं, कुठून बुक्स वगैरे घेणार किंवा काय. आणि माझे जे बुक्स वगैरे होते ते सगळे स्टडी मटेरियल गावी होतं, काही माहेरी होतं. तर मग एकच सोर्स होता माझ्याकडे त्यावेळेस यूट्यूब. तर मी यूट्यूबवर तर मी बऱ्याचशा गोष्टी शिकत गेले. तर मी पाहायचे, काही रेसिपीज बघायचे, काही अशाच इनोव्हेटिव्ह आयडिया मग नंतर डोक्यात येत गेलं की मी घरी बसून काय करू शकते. अशा गोष्टी पाहत मी बऱ्याच गोष्टी शिकले. पहिल्यांदा जे यूट्यूबमुळे मी करायला लागले, यूट्यूबवरतून पाहून, ते म्हणजे मला ऑनलाईन इन्कमबद्दल कळालं. ते म्हणजे की ऑनलाईन तुम्ही रिसेलिंग करू शकता, बिझनेस करू शकता. तर मी फक्त स्वतःचं असं काही इन्व्हेस्टमेंट न करता मी मिशो थ्रू रिसेलिंग करायला सुरुवात केली. मिशोवरती जसं की आता बऱ्याच जणांना माहीत असेल की तुम्ही तिथून रिसेलिंग करू शकता, मार्जिन वगैरे तुमचं छानपैकी अर्न करू शकता. तर ते यूट्यूबमुळे मिळालेलं माझं पहिलं पेमेंट होतं. दिवाळीच्या दिवसांमध्ये मला तेव्हा 3,000 ते 4,000पर्यंत मी पेमेंट घेतलं होतं. याचा अर्थ मला हेच सांगायचं की मला त्या गोष्टी यूट्यूबमधून माहिती भेटली. आणि दुसरी गोष्ट की माझी एक फ्रेंड आहे प्रणाली, ऑब्व्हियसली जर तू बघत असशील तर नक्की कमेंट कर. तर तिने मला काही गोष्टी मी तिला विचारल्या, कारण आता ऑब्व्हियसली नवीन असल्यामुळे आपण थोडीशी माहिती घेतो. यूट्यूबवरती तर पाहिलं होतं, पण कधी आता जितकं कॉन्फिडंट असतो ना, तसं त्यावेळेस नव्हतं. भीती वाटायची की हां बाबा, ऑनलाईन सांगतायत नेटवरती तर किती खरं आहे आणि किती नाही. तर मग ते एक ट्रस्टेड आहे एवढं मला माहीत झालं. मी खूप टाईमपर्यंत त्यावेळेस मिशोवरतून रिसेलिंग केली आणि छान अर्न मला झालं त्यावेळेस. तर त्यामध्ये 2 गोष्टींचं क्रेडिट आहे. एक म्हणजे यूट्यूब तर आहेच मेन, जे मी तुम्हाला सांगण्यासाठी आले. आणि नेक्स्ट म्हणजे की प्रणाली माझी फ्रेंड, कारण तिने खूप छान मला गायडन्स केलं, खूप छान माहिती दिली त्यामुळे. नेक्स्ट जे काही सोर्स होता, म्हणजे आता हे 3,000 ते 4,000 मी कमवले. त्याच्यानंतर मग थोडंसं परत काय झालं की ऑनलाईन म्हणजे बऱ्याचशा गोष्टी वाढत गेल्या. त्यामुळे म्हणजे जमायचं पण नाही मला, कारण सेकंड प्रेग्नन्सी वगैरे, मुलं, म्हणजे माझी पण तब्येत हे होत गेली. मग मला ते सर्च करणं, सतत ग्रुपवरती टाकणं, ह्या गोष्टी जमत नव्हत्या. मला फार गॅप पडला, कारण कुठली गोष्ट असते ना, जर कंटिन्युटी असेल तर ती छान चालते. आणि मग कधी काय व्हायचं, सुरुवातीला मला कधी मिसअंडरस्टँडिंग पण व्हायचं रेटिंग बघण्यात किंवा हे. तर कधी म्हणजे मला वाटते जास्त असं मला ऑब्व्हियसली नाहीच म्हणजे एक्सपिरियन्स आला. 1-2-4 कस्टमरच्या बाबतीत आला, ते पण जवळचे होते की प्रोडक्ट डिफेक्टिव्ह असेल किंवा रॉंग प्रोडक्ट गेलं. पण छानपैकी मी त्यावेळेस तिथून अर्न केलं आणि बऱ्यापैकी मग नंतर मी रेटिंग बघून म्हणजे प्रोडक्ट सेल करायला लागले. आणि त्यामुळे खूप छान क्वालिटी यायला लागली मिशोवरतून. अजूनसुद्धा मी मिशोवरतून म्हणजे रिसेलिंग नाही, पण मी स्वतःसाठी ऑर्डर करते, तर छान क्वालिटी येते. फक्त तुम्ही ते रेटिंग वगैरे बघून टाकलं म्हणजे ऑर्डर केली पाहिजे. रिसेंटली आत्ता मी काही गोष्टी ऑर्डर केल्यात, जेव्हा त्या मला भेटतील त्यावेळेस मी नक्की तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन. त्यानंतर हे एक झालं. त्याच्यानंतर मग मी आणखीन गॅप पडला डिलिव्हरी ह्याच्यानंतर. मग पुन्हा जेव्हा सेकंड डिलिव्हरीनंतर मी पुन्हा तेव्हा यूट्यूबवरून खूप छान गोष्टी म्हणजे जास्त पाहण्याची उत्सुकता. नवीन काहीतरी घरातून बसून आपण, कारण मिशोवरून ऑलरेडी माझी अर्निंग सुरू होती. त्यामुळे मग मला असं वाटायला लागलं की नाही, आहे तात्पुरतं आहे. आणि आजकाल सगळे स्वतः म्हणजे ऑर्डर करतात. रिसेलिंग म्हणजे असं कोणी घेणार आहे ना, डायरेक्ट ॲप्लिकेशनवरतून सगळे करतात. त्यामुळे मी थोडंसं तिथे स्टॉप व्हायचं ठरवलं आणि म्हटलं की दुसरं काहीतरी सुरू करू. तर त्यातून मला थोड्या आयडियाज भेटत गेल्या. त्यातून फर्स्ट म्हणजे की माझं थोडंफार बेकिंगचं मला आयडिया होती, केक बेकिंग. तर त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी नाविन्य आणणं, काहीतरी नवीन गोष्टी, म्हणजे जसं की काळाबरोबर ज्या गोष्टी चालतात, तर अशा गोष्टी आणखीन मी त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी यूट्यूबवरती व्हिडिओज पाहत राहिले. त्याच्यामधून एक चॅनल होतं ज्याच्यामध्ये ज्या चॅनलमुळे मला खूप फरक पडला आणि मी खूप छान असं बेकिंग करू शकले, केक बेकिंग. आणि तुम्हाला सांगते, त्या काळात ज्यावेळेस मी म्हणजे 5-6 महिने जवळजवळ ते पण कंप्लीट मी करत होते. आणि जसं की जे नेहमीचे व्हिडिओ बघतात नेहमीपासून, त्यांना माहिती आहे की ओव्हरऑल फॅमिली अँड ऑल सगळं जर तुम्हाला हे करून चालायचं म्हटलं तर कुठली गोष्ट म्हणजे कधी
काय होईल सांगू शकत नाही का. तसंच आमची म्हणजे माझी पूर्ण मोठी फॅमिली आहे आणि त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी हँडल करत कोणतंही पाऊल उचललं तर त्या मॅनेज करत करत कराव्या लागतात. तर जसं मी केक बेकिंग सुरू केलं तर ते पण एक 5-6 महिन्यासाठीच मी करू शकले. त्यानंतर काही इश्यूज झाले म्हणजे प्रॉब्लेम असे येत गेले की फॅमिलीतले सगळे घरी गेले त्यावेळेस जेव्हा इथे होते सगळे. त्यामुळे अशा काही कंडिशन निर्माण झाल्या त्याच्यामध्ये मला तिथेसुद्धा ब्रेक घ्यावा लागला. पण जे मी तुम्हाला सांगत होते की केक बेकिंगमुळे म्हणजे मी केक बेकिंग जे आधी थोडंफार नॉलेज होतं त्याच्यामध्ये मी जास्त इम्प्रूव्हमेंट करू शकले. कारण मला बाहेर जाऊन म्हणजे मी क्लास पण करू शकत नव्हते कारण म्हणजे एक्स्ट्राचा जो पुढचा ॲडव्हान्स क्लास कारण अनिश लहान होता माझा मुलगा खूपच लहान होता म्हणजे 5-6 महिन्याचा पण नव्हता. त्यामुळे मग मी यूट्यूबवरतीच व्हिडिओज पाहिले. एक चॅनल होतं त्याच्यावरतून मला खूप फायदे भेटला म्हणजे हेल्प झाली की तुम्ही केक बेकिंग कसं करू शकता काय आणि बऱ्याचशा गोष्टी शिकले मी त्याच्यातून आणि इम्प्रूव्हमेंट केलं माझ्या बेकिंगमध्ये आणि मग तेव्हा मी सेल करायला लागले माझे केक आणि त्याच्यातून पण मला खूप छान असं बेनिफिट म्हणजे भेटत गेलं. त्यावेळेस पण त्या काळात 5-6 महिन्याच्या काळात जवळपास 5-6 हजारापर्यंत मी अर्न केले असतील. पण असं व्हायचं बेकिंगचं कसं रोज डेलीचं जे काही यायचं आणि त्यावेळेस काही कंडिशन्स पण अशा निर्माण झालेल्या फायनान्शियल कारण माझं म्हणजे मेडिकल कंडिशन खूप क्रिटिकल 1-2 निर्माण झालेल्या माझ्या बाबतीतच. त्यामुळे आर्थिक परिस्थिती थोडीशी हे झाली होती आमची. मग त्या गोष्टी सॉल्व करत म्हणजे जसं अर्निंग होईल माझं ह्याच्यातून ते किरकोळ खर्चासाठी ते हेच होऊन जायचं. त्यामुळे ते असं काही राहत नव्हतं शिल्लक. पण एक गोष्ट झाली की त्यामुळे थोडासा हातभार लागत होता मला घरामध्ये. तर त्यावेळेस म्हणजे आता जसं की तुम्ही बघितलं की पहिला जो मी सेलिंग रिसेलिंगचं सुरू केलं तेव्हा मी 3 ते 4 हजार 2-3 महिन्यामध्ये ते अर्न केले होते. आणि दुसरे म्हणजे जेव्हा केक बेकिंगचं मी ॲडव्हान्स शिकले सगळ्या गोष्टी थोडंफार मला येत होतं आणखी मी शिकले त्या यूट्यूबमुळे शिकले आणि त्याच्यातून मग मला बऱ्यापैकी म्हणजे मी ऑर्डरमार्फत 5-6 हजार तरी कमवले आणि मी म्हणजे माझा ऑलरेडी बेसिक कोर्स झालेला होता. पण बेसिक 1-2 केक येत होते मला पण जास्त ॲडव्हान्स ज्या गोष्टी मी शिकले यूट्यूबमुळे शिकले आणि मग मी कॉन्फिडन्स आला मला ऑर्डर घेण्याचा आणि मी ऑर्डर घ्यायला लागले. आणि त्याच्यानंतर हे 5-6 हजार म्हणजे माझे ऑन झाले बेकिंगमुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी क्लासेससाठी पण हे केलं होतं की मी क्लासेस पण घेईल बेकिंगचे. पण मी फक्त एकच क्लास घेऊ शकले कारण लहान मुलं होतं आणि तो एक क्लास झाला आणि 8-10 दिवसात मला वाटते माझं ते मला सगळं स्टॉप करावं लागलं. तशा काही फॅमिली प्रॉब्लेम निर्माण झाले. त्यामुळे सगळे इकडे तिकडे रिस्क म्हणजे हे झालं की घरचे घरी जावं लागलं सगळ्यांना. त्यामुळे मग ह्या दोघांना पाहून मला ते हँडल होत नव्हतं. त्यामुळे मग मी पुन्हा स्टॉप घेतला. मग हेच मला सांगायचं की तो जो कोर्स मी घेतला तर तो हे 4-5 हजार आणि तो एक म्हणजे जेमतेम मी 5-6 हजार कमवले बेकिंगमधून. आणि कारण मी जास्त दिवस नाही ते कंटिन्यू केले 2-3 महिन्यातच मला ते स्टॉप करावं लागलं. त्यानंतर नेक्स्ट गोष्ट म्हणजे की आत्ता अलीकडे गेल्या वर्षीपासून आपला जो काही स्टॉल चालतो पाणीपुरीचा आणि लवकरच आपण नव्या रूपात येणार पण आहोत. तर आत्ता सध्या आपण बंद केला आहे काही कारणांमुळे. तर एखादा व्हिडिओ येईल त्याच्यावरती पण तुमचे क्वेश्चन्स असतील तर मला कळवा. मी एखादा व्हिडिओ त्याबाबतीत पण सांगेल काय प्रॉब्लेम कसं काय. पण आत्ता सध्या स्टॉप आहे. तर आणखीन हे पण मला सांगायचं की जे बेसिक नॉलेज होतं आम्हाला की कसं करायचं काय. पण आणखीन त्याच्यामध्ये आपली टेस्ट मेंटेन करणं किंवा कशी टेस्ट दिली पाहिजे, काय केलं पाहिजे किंवा बिझनेसचे काही स्किल्स असतात, बिझनेसच्या काही गोष्टी असतात, ह्यासुद्धा आम्ही यूट्यूबवरतीच शिकलो, बघितल्या. मी सुद्धा बघितलं. तोपर्यंत मिस्टरांना पण यूट्यूबचं महत्त्व कळलं कारण ऑब्व्हियसली तोपर्यंत माझं पण चॅनल चालू झालं होतं आणि मी पण म्हणजे चॅनलवरती होते. त्यामुळे यूट्यूबबाबत त्यांनासुद्धा बऱ्याचशा गोष्टी माहीत झाल्या. मग आम्ही दोघंसुद्धा यूट्यूबवरती सर्च करायचो काही गोष्टी बिझनेस रिलेटेड. आमचा जो आम्ही बिझनेस निवडलेला पाणीपुरी त्या रिलेटेड. तर त्याचीसुद्धा मला खूप सारी माहिती यूट्यूबमध्ये भेटली की कसं कस्टमर हे करायचं किंवा कशा गोष्टी हँडल करायच्या बेसिक. आणि जे काही आता शेवटी कसं असतं कोणत्या इन्ग्रेडियंट्स तुम्ही यूज करणार कोणत्याही गोष्टीसाठी ते तुमच्यावर असतं. असं कुणीही कुठलेही व्हिडिओज असतील ना तर सिक्रेट गोष्टी कधीही एवढी शेअर करत नाही इतक्या म्हणजे व्हिडिओजमध्ये बेसिक तुम्हाला सांगितलं जातं. पण आम्ही फक्त बाकी गोष्टींसाठी नाही की रेसिपी वगैरेसाठी नाही पण बाकी गोष्टी स्किल डेव्हलपमेंट असेल, बिझनेस स्किल असेल किंवा काही गोष्टी चेंज केल्या पाहिजे, कसं काही ॲडिशन करायचं तर कसं म्हणजे बिझनेस माइंड जो काय असतो ना त्या सगळ्या गोष्टी आम्ही यूट्यूबमधून शिकलो. आणि तुम्हाला सांगते 5-6 महिने आपला स्टॉल छान चालत होता. परत काही ना काही फॅमिली कंडिशन निर्माण झाल्या. त्याच्यानंतर मग पुन्हा आम्हाला तिथे ब्रेक घ्यावा लागला. त्यानंतर प्लस काही पर्सनल गोष्टीसुद्धा होत्या त्या बाबतीत. तर मग ह्या 5-6 हजारात जवळजवळ आम्ही 30पर्यंत तरी कमवले असतील, मे बी जास्त. कारण त्यावेळेस पण अशाच फायनान्शियल कंडिशन होत्या खूप साऱ्या. त्यामुळे त्यातून आम्ही खूप लवकर बाहेर पडलो कारण आम्हाला स्टॉलची हेल्प होती. म्हणजे जवळपास आत्तापर्यंत केक बेकिंग आणि हे
जे काही रिसेलिंगचे, तर असे मिळून एक आपण 10,000 पकडूया. आणि हे तर जेमतेम 30-40पर्यंत किंवा 50पर्यंत तुम्ही धरून जा. पण फक्त ही रक्कम जी काही आहे ती एक रकमिक हातात आलेली नाही आहे. हा एक मेन मुद्दा आहे. नाही तर बघणाऱ्यांचा बऱ्याच जणांचा खूप मोठा गैरसमज होऊ शकतो. अशीही लोकं आहेत विचार करण्यासारखी गोष्टी. तर ओव्हरऑल मी जो इन्कम सांगते तो, कारण आम्ही काही काही दिवस एक्सपेरिमेंट करत करत गेलो, पण त्याच्यातून आम्हाला अर्निंग झाली. तर ती अर्निंग जवळपास 40-50 हजाराच्या आसपास होती. पण ती कशी होती, 3,000 कधी भेटले, कधी 4,000 भेटले, कधी 5,000 भेटले, अशा स्वरूपात. एक रकमी ती रक्कम नव्हती. पण ती आम्हाला भेटली कशामुळे, आम्ही ते शिकलो यूट्यूबवरतून. आणि यूट्यूबमुळे आम्हाला बऱ्याचशा गोष्टींची माहिती झाली आणि त्यामुळे आम्ही ते कमवू शकलो. हे मला आज तुम्हाला सांगायचं. म्हणजे यूट्यूब हा प्लॅटफॉर्म फक्त तुमचं चॅनल चालू करणं, चॅनलमुळे तुम्हाला पैसे मिळणं एवढ्यासाठी सीमित नाही आहे. ह्याच्यावरतून तुम्ही शिकून स्वतःचं काहीतरी करूनसुद्धा कमवू शकता किंवा एखाद्याचं आयडिया घेऊ शकता. तर जसं की आम्ही ज्यावेळेस इम्प्रेस झालो ना पाणीपुरी व्यवसायासाठी, तर जी बिडकर जोडी आहे आपली, उमेश दादा आणि पूजाताई यांची, त्यांच्यात मार्फत आम्ही हे झालो होतं, इन्स्पायर झालो होतो की छान, म्हणजे असंही आपणसुद्धा करू शकतो. असं काही नाही की पाणीपुरीचा व्यवसाय हा ह्या विशिष्ट लोकांनीच केला पाहिजे. आपल्यासारखे असे महाराष्ट्रीयन लोकंसुद्धा करत आहेत. मग करण्यात काहीच हरकत नाही, कारण कष्ट करण्यासाठी आपण लाजलं तर नाही पाहिजे. तर आणि बेसिकली मी सांगू ना, मिस्टरांच्या तुलनेत माझ्या बाबतीत ती गोष्ट खूप कटाक्षाने आहे. आणि हे बरेच लोकांनी मला बोलून पण दाखवले. मला कधीही कुठली गोष्ट सतत काही करायचं असेल तर मला अजिबात लाज वाटत नाही. त्या बाबतीत मला कुठलाही कमीपणा वाटत नाही करण्यासाठी. मग ती कोणतीही गोष्ट असो. अगदी रस्त्यावरती स्टॉल लावून जरी उभं राहायचं राहिलं तरीही त्याची काही वाटत नाही, कारण ते आपलं स्वतःचं असतं, त्याचा आपण स्वतः मालक असतो. त्यामुळे इथं जे येणारे असतात तुमच्याजवळ, ते तुमचे ग्राहक असतात किंवा मग एकतर ते तुमच्याकडे काहीतरी घेण्यासाठी आलेले असतात. त्यामुळे मालक हे ते तुम्हीच असता. त्यामुळे मी सांगते की कधीच स्वतःचं काही असो छोटा मोठा बिझनेस, लाज बाळगू नका कोणत्याही कामाची, कारण त्याच्यापासून तुम्हाला लक्ष्मी प्राप्त होते आणि त्यामुळे तुमचं घर चालतं, तुमचं जे काही संसार असतो तो चालतो. त्यामुळे अजिबात कुठल्याही गोष्टीला, अगदी तो कोणत्याही प्रतीचा कसाही जॉब असतो ते, त्या बाबतीतही कधीही लाजायचं नाही. एवढंच मी सांगेन. तर एवढंच मला सांगायचं की आत्तापर्यंत यूट्यूबमुळे आम्ही एवढ्या गोष्टी कमवल्या. आता बघा, पैशाच्या स्वरूपात तर मी तुम्हाला सांगितलं की एवढी रक्कम आम्ही कमवली. पण जे काही नॉलेज आम्ही कमवलं, ते पैसे तर खर्च होऊन गेले, कारण ते थोडे थोडे येत होते. जसे येतील तसे खर्च व्हायचे. पण त्याच्यातून जे नॉलेज भेटलं, या गोष्टींमधून शिकलो आम्ही, ते काही कधीही आमच्या कुठूनही माइंडमधून डिस्ट्रॉय होणार नाही आहे. ते कंटिन्यू आमच्यासोबत राहणार आहे. त्यामुळे आम्ही नव्याने आणखीन काही करू शकतो. आम्हीच काय, तुम्हीही करू शकता, कोणीही झालं तरी. तर त्यामुळे मला ही गोष्ट अशी वाटली की खूप इम्पॉर्टंट आहे. बरेचसे लोकं थंबनेल आणि टायटल पाहून येतील, पण ह्याच्यातून काहीतरी इन्स्पायर होतील की बाबा हां, यूट्यूबमार्फत फक्त व्हिडिओज बघणे किंवा टाईमपास करणे हा नाही आहे, किंवा मग फक्त कंटेंट बनवणे यूट्यूबवरती, चॅनल चालू करून पैसे मिळवणे एवढंच नाही आहे. तर ह्याच्यातून आपण काहीतरी शिकून काहीतरी करू शकतो. हा एक छान उद्देश पण साध्य होतो यूट्यूबमुळे. तर ही गोष्ट मला तुम्हाला पटवून द्यायची, कारण यूट्यूब हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यावर काम करणारेसुद्धा शिकत असतात, कमवत असतात, पाहणारेसुद्धा त्याच्यामधून कमवू शकतात. जसे की उदाहरण तुम्ही माझं घेऊ शकता की फक्त व्हिडिओ पाहून नाही, त्याच्यातून जेव्हा तुम्ही काही शिकाल तर तुम्ही कमवू शकता. आणि दुसरी गोष्ट की त्याच्या थ्रूसुद्धा तुम्ही कमवू शकता. तर असं एक हे खूप विचार केला आणि त्या दृष्टीने जर तुम्ही, म्हणजे बघणाऱ्याच्या दृष्टिकोनावर सगळ्या गोष्टी डिपेंड असतात, हे आपण म्हणतो ना, इतकंच खरं आहे. तर त्यामुळे तुम्ही त्याच्याकडे कोणत्या दृष्टिकोनाने पाहताय किंवा ते व्हिडिओज कोणत्या दृष्टिकोनाने पाहताय हे यावरती डिपेंड आहे तुमची ग्रोथ कशी होणार आहे. तर त्यामुळे एवढंच मला आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, जे जेन्युइनली होतं ते मी शेअर केलं. कसा वाटला आजचा एकंदर व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि थोडासा युनिक वेगळा असा विषय होता, पण काही जणांना असं वाटलं असेल की माझे चॅनलचं पेमेंट झालं, तर त्याबद्दल खरंच सॉरी जर तुम्हाला असं वाटलं असेल. तर असं काही नाही आहे. पण हो, लवकरच जर तुमचा असं छान छान सपोर्ट भेटत राहिला आणि तुमच्या अशीच साथ राहिली, तर लवकरच तोही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येईल की आपल्या चॅनलचं पेमेंट आलेलं आहे. आणि ऑफकोर्स त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं जे वाटा असेल तो तुमचाच असणार आहे, कारण तुमच्यामुळेच आम्ही तिथपर्यंत जाऊ शकणार आहे. कारण आज आम्ही इथे आहोत ते सुद्धा तुमच्याचमुळे, म्हणजे तुम्ही जे सबस्क्रायबर्स, प्रेक्षक, व्ह्यूवर्स आहात, तुमच्यामुळेच आहोत. आणि इथून पुढे ही जी काही ग्रोथ होणार आहे ती तुमच्यामुळेच होणार आहे. त्यामुळे अशीच साथ देत राहा, असेच सपोर्ट करत राहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे यूट्यूबची ही दुसरी बाजू. आणि अशा प्रकारे सुद्धा तुम्ही इन्कम कमवू शकता, ही एक बाजू आहे, तीसुद्धा लोकांपर्यंत पोहोचेल. आणि तुमच्या प्रतिक्रिया ह्या व्हिडिओ बाबतच्या काय आहेत त्यासुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर पुन्हा एकदा शेवटी
हेच सांगेन की यूट्यूबमुळे किती पैसे कमवले हे मला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. यूट्यूबवरून किती पैसे कमवले हे सांगायचं नव्हतं. तर ते ऑलरेडी मी थंबनेल टायटलमध्ये क्लिअर केलेलं, पण त्याचं स्पष्टीकरण मी व्हिडिओमार्फत दिलं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. भेटू लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओचं. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या कंटेंटवरती कशा संदर्भात पाहायला आवडेल, कशी माहिती पाहायला आवडेल ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर भेटू लवकरच. बाय बाय.